कमी तिथे निमी हा शो तू करायचीस आणि तो शो प्रचंड लोकप्रिय झाला मराठवाड्यामध्ये विशेषतः. तर कमी तिथे निमी म्हणजे अर्थात समोरच्या माणसाला काहीतरी कमी वाटलं म्हणून तिथे ती निमी आली असा आम्ही अर्थ सहजासहजी आम्ही घेऊ शकतो. तर हे सगळं करत असताना तिथे समोरच्या ज्या प्रकारे लोक तुम्हाला प्रश्न विचारतात किंवा त्यांच्या व्यथा मांडत असतील, त्यांच्या डोक्यातल्या काहीतरी वेगळ्या संकल्पना असलेल्या तुमच्याशी डिस्कस करत असतील किंवा त्यांचं रडगाणं गात असतील, तर अशा वेळेस कुठल्या कुठल्या प्रकारचे अनुभव तुला येत गेले? मला खूप फोन यायचे. म्हणजे माझा पहिल्यापासूनच हा मोठो अजेंडा असायचा, की एकतर्फी बोलण्यापेक्षा रेडिओवरती मी सगळ्यांसोबत गप्पा मारेन. आणि रेडिओ हे असं मीडियम आहे ना, की तिथे तुम्हाला सगळ्या टाइपचे लिसनर्स मिळतात. म्हणजे अगदी मोठ्या कारमध्ये फिरणारा मोठा बिझनेसमन पण तुम्हाला ऐकत असतो आणि ॲट द सेम टाईम घरातली गृहिणी पण ऐकत असते आणि एखाद्या दुकानात काम करणार आहे आणि एखादा अगदी चप्पल शिवणार आहे. सो हे खूप वेगळे वेगळे व्हरायटी मला ऐकायला मिळायचे जेव्हा मी म्हणायचे की तुम्ही मला फोन करा. आता कमी तिथे निमी म्हणजे तू म्हटलं सेम तोच अर्थ आहे की जे जे तुमच्या आयुष्यात कमी आहे ते भरून काढण्यासाठी मी आली आहे. बऱ्याचदा असं होतं ना की कोणाचीच लाईफ परफेक्ट नाहीये ना, तुझी ना माझी. रोज काही ना काहीतरी घडतं. पण आपल्याला असं वाटत असतं की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत आणि ते जोपर्यंत आपण शेअर करत नाही कोणासोबत तर ते हलकं पण होत नाही. बरोबर आहे. पण कधी कधी तो एक व्यक्तीच आपल्याला सापडत नाही की आपण कोणाबरोबर शेअर करणार. कारण कुठेतरी भीती असते, कोणीतरी जज करेल आपल्याला असं वाटत असतं. आणि अशा वेळेला मग बरेचदा मला फोन यायचे की मी नाव नाही सांगणार, पण मग माझ्या आयुष्यात असं असं सुरू आहे. एक अनुभव मला फार आठवतो की एका मुलीचा फोन आला आणि ती मला म्हटली की मला सुसाईड करायचंय. काय सांगायचं? पण शेवटचा फोन मी तुला करतेय, कारण कोणाला तरी माहित असावं म्हणून. आणि मग मी तिला म्हटलं की एक काम कर, तू मला भेटायला ये आणि मग आपण बसून बोलू आणि मला काय जाणून घेण्यात रस नाहीये की तू कोण आहेस, तुझं नाव काय आहे. मला फक्त ऐकू दे आणि आपण काय करू शकतो का बघूयात. मग ती आमच्या स्टुडिओला आली आणि आल्याच्या नंतर रडायला लागली. मी म्हटलं काय सीन झाला? तर ती म्हणे मी एका मुलावरती फार प्रेम करत होते आणि त्या मुलांनी मला वचनं दिली की मी लग्न करणार आहे वगैरे. आणि अगदी ती मी सांगते 20 वर्षांची मुलगी होती. आणि मग तो म्हटला की आपण हॉटेलमध्ये जाऊया. मग तिचं म्हणणं होतं की नाही, लग्न केल्याशिवाय मी काय हे असलं काही करणार नाही. तर तो म्हणला की ठीक आहे, मग आपण जाऊयात हॉटेलमध्ये आणि मी तिथंच लग्न करतो. तर एका बंद खोलीमध्ये त्यांनी तिला सिंदूर वगैरे लावलं, फुल फिल्मी स्टाईल, आणि सांगितलं की अब ये भर गया तो तू मेरी बीवी बन गई. आणि मग तेच तिचा थोडासा फायदा वगैरे घेतला आणि दुसऱ्या दिवशीपासून फोन उचलणं बंद केलं. अरे बापरे! आणि परत आल्यानंतर तिने बरेच फोन केले, पण काही रिस्पॉन्स नाही. घरी गेल्याच्या नंतर कळलं की त्याचंच लग्न ठरलंय दुसऱ्या कुठल्या मुलीबरोबर. आणि तिचं असं झालं की मग आता मी पुढे काय करू? आणि मग त्याच्यामुळे ती माझ्याकडे आली की मला काय जगण्यामध्ये रसच वाटत नाहीये. आणि माझं म्हणणं होतं की तू पोलिसकडे जा. बट असं होतं ना की बऱ्याचदा फॅमिली प्रेशर, घरचे काय म्हणतील आणि समाजात नाव खराब होईल. मग म्हणून ती आली माझ्याकडे. मग आम्ही ते व्यवस्थित पोलिसांचं, माझे एक मैत्रीण आहे की जी आमच्याकडे एक दामिनी पथक म्हणून आहे, तर तिथे सगळ्या महिला पोलीस आहेत. तर त्यामध्ये एक मैत्रीण होती, तर मग मी तिला इन्व्हॉल्व केलं. घरी न सांगता हे सगळं मॅटर कसं क्लोज करता येईल आणि आज ती सुखात आहे. क्या बात है! क्या बात है!